नमस्कार, माझं नाव डॉक्टर आनंद आवटी आहे। मी मेडिकवर हॉस्पिटल संभाजीनगर येथे पूर्णवेळ कोलोरेक्टल सर्जन म्हणून कार्यरत आहे। आज आपण काही चर्चा करूयात की मूळव्याध आणि तत्सम आजारात ज्या समजुती किंवा गैरसमजुती आपल्या समाजात आहेत त्याबद्दल। सर्वात मुख्य समजूत अशी असेल की बाबा माझ्या संडासच्या जागेचं नियंत्रण जाईल का, संडासची जागा छोटी किंवा मोठी होईल का। तर संडासची जागा छोटी किंवा मोठी थोडीफार अंशतः होऊ शकते, पण संडासच्या जागेवरचं नियंत्रण काही जात नसतं। संडासच्या जागा अति लहान होण्यासाठी काही कॉम्प्लेक्स प्रोसिजरमध्ये थोडंफार होण्याची कागदोपत्री किंवा थोडीफार शक्यता असते, ज्याच्याबद्दल अजिबात भीती बाळगण्यासारखं नाही। नंतर आपण इंजेक्शन या प्रकाराबद्दल बोलूयात। तर इंजेक्शन आपल्याला सरळ सहज ओपीडीमध्ये देता येतं का, तर देताही येऊ शकतं, पण आम्ही आमच्या प्रामुख्याने इंजेक्शन ऑपरेशन थिएटरमध्ये देतो। त्यामध्ये दोन फायदे होतात की पेशंट जो सेन्सिटिव्ह असतो किंवा त्या जागेचं दुखणं असेल तर त्याला ती द्यायला अडचण असते, आणि दुसरं पूर्ण भुलीखाली दिल्यावर त्याला किंचितही त्रास होत नाही। तिसरं असं की लेझर या शब्दाबद्दल असं वाटतं की बाबा लेझर हे काय जादूची कांडी असल्यासारखं वाटतं, पण तसं नाही आहे। लेझर हे सर्जनच्या हातचं एक टूल आहे ॲडव्हान्स, की ज्याच्यामध्ये आम्हाला शस्त्रक्रिया करताना लेझर एनर्जी वापरली जाते, ज्याच्याने छोटी जखम होते आणि जखम लवकर बरी होते। परत यानंतर काही मुख्य समस्या लोकांना असं वाटतं की मी कामावर कधी जाईल, जखम असेल की कधी भरेल, आणि झोपून राहावं लागेल का। तर ह्या सर्वाचं उत्तर असं आहे, 90% प्रोसिजर्स यांना दुसऱ्या दिवशी कामावर चांगलं जाता येतं। शेवटचं आणि महत्त्वाचं की आपण काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल सल्ला देणारे अनेक जण असतील, तुम्हाला सोबत प्रवास करणारा व्यक्तीसुद्धा याबद्दल सल्ले देतो, पण प्रामुख्याने आम्ही असं सांगतो की मूळव्याध आणि तत्सम रोगामध्ये तुम्ही अतितिखट पदार्थ, मांसाहार, मैदा, मिरची, चणा आणि साबुदाणा या प्रामुख्याने गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून संडासच्या जागी आपल्याला त्रास होणार किंवा कॉन्स्टिपेशन होणार असं टाळता येईल। की माझ्या काही पेशंटला असंच म्हणणं असतं, त्यांना मला सांगतात ते की बाबा सर, तुमच्या ट्रीटमेंट नंतर आम्ही खूप लवकर बरे झालो, आणि ही भीती ऑपरेशनची आम्ही पुराशी बाळगून आम्ही गेल्या 3 ते 5 वर्षात सर्जरी केली नाही, आणि जे वेगवेगळे उपचार करत बसलो, पण आम्हाला काही आराम पडला नाही, आणि तुमच्या उपचारानंतर आम्ही खूप लवकर बरे झालो। तर तुम्ही प्रामुख्याने पुढे येऊन असा मेसेज द्या समाजात की ह्या ऑपरेशन शस्त्रक्रियेनंतर खूप काही त्रास होत नाही। वरीलपैकी कोणत्याही समस्यांसाठी आपल्याला मार्गदर्शन हवे असल्यास मी आणि आमची टीम मेडिकवर संभाजीनगर येथे कायम उपलब्ध आहोत।